मी MCGM गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये वाढी संदर्भात जी काही माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, इन्क्रिमेंट म्हणजेच जी काही दर वर्षातून एकदा होणारी वार्षिक वेतनवाढ असते, त्या संदर्भात ही माहिती आहे. बघा, 1 जानेवारी ही वार्षिक वेतनवाढीची एक तारीख असते आणि 1 जुलैसुद्धा वार्षिक वेतनवाढीची तारीख असते. तर 1 जानेवारी वारीला कोणत्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार आणि 1 जुलैला कोणत्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार, असे 2 प्रश्न आहेत. तर बघा, 1 जानेवारीला जे कर्मचारी 1 जानेवारी ते 31 जुलै या कालावधीमध्ये जॉइन होतात, त्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीला वार्षिक वेतनवाढ मिळत असते आणि ज्या कर्मचाऱ्यांची जॉइनिंग 1 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीच्या दरम्यान असते, त्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही 1 जुलैला होत असते. अशा प्रकारची माहिती आहे. तर इन्क्रिमेंट कितीने वाढणार? बघा, इन्क्रिमेंट संदर्भात 3% दरवर्षी वार्षिक वेतनवाढ होत असते. त्यानंतर एक तक्तासुद्धा मी आपल्या चॅनलवर शेअर करतो किंवा आपल्या प्लेलिस्टला किंवा टेलिग्राम चॅनलला शेअर करतो किंवा व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला ती PDF घेऊन तुम्हाला तुमच्या वार्षिक वेतनवाढ संदर्भात जी काही माहिती असेल ती तुम्हाला माहिती पडेल किंवा तुम्हाला जी काही वार्षिक वेतनवाढ होणार नेक्स्ट महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये टाकल्यानंतर 1 फेब्रुवारीच्या सॅलरीमध्ये आल्यानंतर ती काय असणार त्या संदर्भात तुम्हाला तिथे बघू शकतात. त्यामध्ये तुमची वार्षिक वेतनवाढ दिसत नसेल तर तुम्ही कमेंट्स करा. त्यामध्ये तुम्हाला तुमची नवीन इन्क्रिमेंट म्हणजेच वार्षिक वेतनवाढ किती असणार ती सुद्धा माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बघा, DA हाईक म्हणजेच काय, महागाई भत्ता वाढी संदर्भात कशा प्रकारचे नियोजन आहे. बघा, सद्यस्थितीत आपला महागाई भत्ता 58% दिला जातो, जो जुलै महिन्यापासून दिल्या जात आहेत 58%. आता जानेवारी नंतर म्हणजेच 1 जानेवारीला वार्षिक महागाई भत्त्यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु जी काही AICPIची आकडेवारी आहे ती अजून तरी अद्याप स्थितीत पूर्ण मिळालेली नाही. म्हणजेच जेव्हा AICPIची आकडेवारी आपल्याला उपलब्ध होईल तेव्हाच महागाई भत्ता डिक्लेअर होईल आणि महागाई भत्त्यामध्ये कितीने वाढ होईल, तर असा अंदाज आहे अपेक्षित 2 ते 3% महागाई भत्ता वाढू शकतो. म्हणजेच महागाई भत्ता 60% किंवा 61% पर्यंत जाऊ शकतो 2 ते 3% वाढल्यानंतर. चला तर आपण बघूया महागाई भत्त्यानंतर इन्क्रिमेंट संदर्भात कशा प्रकारची वाढ होणार आणि कुठे कुठे कितीने वाढ होणार.